चला अरिथमेटिक प्रोग्रेशन यातलं प्रॉब्लेम सेट 3 मधलं काल मागच्या व्हिडिओमध्ये आपले मल्टिपल चॉईस क्वेश्चन झाले ते बघा. तर आता हे एक्झाम्पल नंबर 2. फाइंड द फोर्थ टर्म. फाइंड द फोर्थ टर्म from the end. Find the fourth term from the end in an AP. त्याच्या खाली AP दिले आहे -11 -8 -5 डॅश 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 49. बघा ही अशी AP दिली आहे. ह्याच्यात ए आहे, ह्या दोघांचं सबट्रॅक्शन करून तुम्हाला डी काढता येते. हे टर्म दिले म्हणजे हे जसं हे पहिली टर्म दुसरी टर्म तिसरी तसं ह्याचं कितवा नंबर आहे माहीत नाही म्हणून ह्याला टी एन म्हणू शकता आणि एनची व्हॅल्यू काढा. सोल्युशन. गिवन AP is -11 -8 -5 dash 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 49. A is equal to -11, D equal to -8 minus -11. हे -8 minus -11 equal to -8 plus 11 equal to 3. हे झालं D. आणि हे TN is equal to 49 and N equal to how much. तर ह्या N ची व्हॅल्यू काढायची. चला TN चा फॉर्म्युला यूज करू. TN is equal to A plus N minus 1 into D. TN 49 equal to A minus 11 plus N minus 1 into D 3. -11 इकडे येऊन काय होतं +11. 49 plus 11 इक्वल टू लगेच 3 नंबर मल्टिप्लाय करा. 3n minus 3 ह्या 3 इथं ह्या 3 तिथं 60 इक्वल टू 3n minus 3. 49 plus 11 60 minus 3 इकडून +3. 60 plus 3 equal to 3n. So 63 equal to 3n. So 63 divided by 3 equal to n and n equal to किती येते सांगा 21. आणि आता मला सांगा ही कितवी टर्म आहे 21st टर्म. सो लास्ट टर्म किंवा 21st टर्म इज इक्वल टू 49. हे 21st टर्म इज इक्वल टू 49. सो तर ही पहिली झाली फर्स्ट. त्यांनी काय म्हणलं फाइंड द फोर्थ टर्म फ्रॉम द एंड. तर एंडपासून चौथी टर्म मोजा म्हणून ही पहिली, त्याच्या मागे दुसरी तिसरी चौथी. आता शेवटची टर्म 49 आहे तर 20th टर्म काढू, पुन्हा 19th टर्म काढू आणि 18th टर्म इज इक्वल टू हे पाहिजे हे लास्ट, त्याच्या मागचे म्हणजे हे शेवटून पहिली दुसरी तिसरी चौथी. आता मला सांगा डिफरन्स कितीचा आहे 3चा आहे. तर आता 3 वाढत 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 गेलं म्हणजे 3 कमी करत यावं लागेल ना आपल्याला. तर त्याच्या मागची टर्म कोणती असेल मग 46. त्याच्या मागची टर्म किती असेल 43 आणि त्याच्या मागची टर्म किती असेल 40 अँड सो. आणि ही 18th टर्म म्हणजे काय फोर्थ टर्म फ्रॉम द एंड. तर ह्या एंडपासून फोर्थ टर्म सो ती किती असेल 40. सो
fourth term from the end is 40. Fourth term from the end is 40. खरं तर आपल्याला तोंडी पण काढता आलं असतं. हे याच्या मागं 46, याच्या मागं 43, त्याच्या मागे 40. ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, शेवटून पहिली, म्हणजे फोर्थ टर्म फ्रॉम द एंड. ही लास्ट टर्म फ्रॉम द एंड, त्याच्यानंतर 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 असे हे फोर्थ. ओके, चला लिहिलं. व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. नंतर नंबर 2, number 2, in an AP the tenth term is 46, comma, sum of fifth and seventh term is 52. Full stop. Find the AP. Find the AP. तुम्ही ट्राय करता का बघा. बरं ठीक आहे, मी काय करतो, 1-2 मिनिट फक्त तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर तुम्ही ट्राय करा. चला, 10th टर्म इज 46. 10th टर्म म्हणजे T10. T10 इज इक्वल टू 46. हे दिलं आहे बघा इथं. सम ऑफ 5th अँड 7th टर्म इज 52. 5th आणि 7th टर्म म्हणजे T5, T7. हे 5th अँड 7th टर्म इज इक्वल टू 52. तर AP हाऊ मच, तर फाइंड द AP म्हणलं आहे. AP काढा म्हणलं आहे. काय काय दिलं आहे, 10th टर्म 46, 5th टर्म प्लस आणि 7th टर्म, ह्या दोघांची सम किती आहे 52. फाइंड AP. तर तुम्हाला एक साधं हे पहा, नंबर 1 याच्यासाठी TNचा फॉर्म्युला वापरा, त्याला नंबर 1 द्या. पुन्हा याच्यासाठी TNचा फॉर्म्युला वापरा, त्याला नंबर 2 द्या. याच्यासाठी वापरा, ह्याला नंबर 3 द्या. 2 आणि 3ची सम करा आणि मग बघा काय काय ते काय नाही. व्हिडिओ पॉज करा आणि हे करा. चला, नंबर 1, Tn इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. पहिल्यांदा याच्यासाठी यांची व्हॅल्यू 10. T10 इज इक्वल टू A प्लस 10 मायनस 1 इंटू D. T10ची व्हॅल्यू 46. 46 इक्वल टू A प्लस 9D. याला नंबर 1. 46 इक्वल टू A प्लस 9D. नंबर 2, आता याच्यासाठी T5साठी Tn इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. T5 इक्वल टू A प्लस 5 मायनस 1 इंटू D. 5 मायनस 1 इंटू D. T5ची व्हॅल्यू दिली नाही म्हणून T5ला T5, जसं Tnची व्हॅल्यू 46 आहे बघा, तसं याची व्हॅल्यू दिली नाही. A प्लस 4D, याला नंबर किती 2. नंबर 3, आता T7साठी Tn इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. T7 इक्वल टू A प्लस 7 मायनस 1 इंटू D. अँड T7ची व्हॅल्यू दिली नाही, इक्वल टू A प्लस 6D. याला नंबर किती 3. हे झालं 1, हे झालं 2 आणि हे झालं 3. आता 2 आणि 3चे काय केले ॲडिशन, म्हणून ॲडिंग 2 अँड 3. ॲडिंग 2 अँड 3, सॉरी
ॲडिंग 2 and 3. तर 2 आणि 3ची ॲडिशन करू. लेफ्ट हँड साईडची ॲडिशन लेफ्ट हँड साईडला, राईट हँडची राईट हँड साईडला. T5 + T7 + T7 इक्वल टू A + A 2A 4D + 6D 10D. तर हे 2A + 10D आणि ह्या दोघांची सम किती आहे? T5 + T7 इक्वल टू 52. तर हे 52 इक्वल टू 2A + 10D याची व्हॅल्यू ही आहे. या सगळ्याला 2 डिवाईड करता येते. डिंग बाय 2. तर ह्याला 2 डिवाईड केल्यावर 26 ह्याला 2 डिवाईड केल्यावर A आणि हे 5D याला नंबर 4 द्या. आणि आता 1 आणि 3 सॉल्व करा. नाव हे 46 इक्वल टू A + 9D याला नंबर 1. 46 इक्वल टू A + 9D याला नंबर 1 आणि 26 इक्वल टू A + 5D याला नंबर 4. आता हे दोन इक्वेशन सॉल्व करता येते आपल्याला. ए कॅन्सल होण्यासाठी साईन चेंज करू. मायनस 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 हे दोघं कॅन्सल. ह्या दोघं सबट्रॅक्शन 20, ह्या दोघं सबट्रॅक्शन 4D. बरोबर आहे का? 90 - 5D 4D. सो 20/4 इक्वल टू D अँड D इक्वल टू 5. D इक्वल टू 5. आता Dची व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये ठेवा किंवा 4मध्ये ठेवा. कुठे ठेवा? तर ठीक आहे 1मध्ये ठेवू. पुटिंग व्हॅल्यू ऑफ D इन इक्वेशन 1 हे 1मध्ये. 46 इक्वल टू A + 9D. 46 इक्वल टू A + 9 इंटू D 5. Dची व्हॅल्यू 5. 46 इक्वल टू A + 45 + 45 इकडून मायनस. 46 - 45 इक्वल टू A. A इक्वल टू 1. A इक्वल टू 1. आणि आता विचार करा. A म्हणजे फर्स्ट टर्म आणि D म्हणजे डिफरन्स. म्हणजे 5 वाढायल्या. सुरुवात 1 पासून आहे आणि वाढायला किती ना 5. तर AP कशी असेल? सुरुवात 1 पासून म्हणजे 1. 5 वाढल्यावर दुसरी टर्म 6. पुन्हा 5 वाढवा 11. सो A इक्वल टू किंवा डायरेक्ट. सो AP इज 1 6 11 16 डॅश 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 डॅश. 1 6 11 16 डॅश 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 डॅश. हे सुरुवात 1ने आणि वाढत आहे 5ने डिफरन्स. तर 1 आणि 5 6, 6 आणि 5 11, 11 आणि 5 16 असं डॅश 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 डॅश. ही असेल AP. चला. तर काय काय केलं? 10th टर्म 46. सम ऑफ 5th अँड 7th टर्म इज 52. फाइंड AP. तर हे TN. पुन्हा हे T5साठी नंबर 1, हे नंबर 2. T7साठी नंबर 3. 2 आणि 3ची सम ॲडिंग इक्वेशन 2 and 3 आणि हे असं. आणि ह्याची सम किती आहे? ती 52 डिवायडिंग बाय 2 हे. आणि इक्वेशन 1 आणि 2 1 आणि 4 सॉल्व केले. त्यात D मिळाला आणि A मिळाला आणि A आणि D मिळालं की AP मिळाली. चला नेक्स्ट. नंबर 3. चला नंबर 3. The AP in which fourth
term is minus 15 and ninth term is minus 30. Full stop. Find the sum of first 10 numbers. Find the sum of first 10 numbers. करता करा. सोल्युशन असं केलं का बघा. फोर्थ टर्म इज मायनस 15. फोर्थ टर्म म्हणजे T4 इक्वल टू मायनस 15 हे. पुन्हा नाइन्थ टर्म इज मायनस 30. T9 इक्वल टू मायनस 30. आणि फाइंड द सम ऑफ फर्स्ट नंबर्स, फर्स्ट 10 नंबर्स. सम ऑफ फर्स्ट 10 म्हणजे S10 इज इक्वल टू हाऊ मच. तुम्हाला फोर्थ टर्म दिल्या, तुम्हाला नाइन्थ टर्म दिल्या आणि तुम्हाला सम किती जणांची काढायचे? 10 जणांची. तर पहिला TNचा फॉर्म्युला वापरा, त्याला इक्वेशन नंबर 1 द्या. दुसरा TNचा फॉर्म्युला वापरा, त्याला इक्वेशन नंबर 2 द्या. ते दोन इक्वेशन सॉल्व करा. ते सॉल्व केल्यावर त्याच्यापासून A आणि D काढा. नंतर SNचा फॉर्म्युला वापरा. आता करा. व्हिडिओ पॉज करा आणि कर. ए पिल्लो, चला. नंबर 1 याच्यासाठी पहिला फॉर्म्युला Tn इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. T4 इक्वल टू A प्लस 4 मायनस 1 इंटू D. T4ची व्हॅल्यू मायनस 15 इक्वल टू A प्लस 3D. याला नंबर 1. नंबर 2 याच्यासाठी T9 Tn इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. T9 इक्वल टू A प्लस 9 मायनस 1 इंटू D. T9ची व्हॅल्यू मायनस 30 इक्वल टू A प्लस 8D. याला 2. हे 1 आणि हे 2. आता 9 हे दोन इक्वेशन सॉल्व करू. मायनस 15 इक्वल टू A प्लस 3D आणि मायनस 30 इक्वल A प्लस 8D. चला, प्लस मायनस मायनस हे दोघं कॅन्सल. तर या दोघं सबट्रॅक्शन करा. 30 मायनस 15 किती होतं? 15 इक्वल टू मोठ्या साईन प्लस ह्या दोघांचे सबट्रॅक्शन करा मायनस 5D. पुन्हा दॅट इज हा मायनस पहिल्यांदा इकडे देऊ, दोन्हीकडे मायनसनं मल्टिप्लाय करा. मायनस 15 इक्वल टू 5D. इकडं पण मायनसनं मल्टिप्लाय केलं, इकडं पण मायनस मल्टिप्लाय केलं. दोन्हीकडे मायनस मल्टिप्लाय केल्यावर मायनस इथं मायनस आणि मायनस मायनस प्लस इंटू 5 इकडे येऊन डिवाइड. सो मायनस 15 डिवायडेड बाय 5 इक्वल टू D अँड D इक्वल टू मायनस 3. D इक्वल टू मायनस 3. आता ही D ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा. तर 1 मध्ये ठेवू. पुटिंग व्हॅल्यू ऑफ D in equation 1. Putting value of D in equation 1. Minus 15 equal to A plus 3D. Minus 15 equal to A plus 3 into 3. Minus 15 equal to A minus 9. हे D ची व्हॅल्यू मायनस 3. मायनस 9 इकडून प्लस 9. मायनस 15 प्लस 9 इक्वल टू A अँड A इक्वल टू मायनस 6. हे इक्वल टू किती आलं? मायनस 6. तर TNचा फॉर्म्युला वापरला, इक्वेशन नंबर 1 काढलं. TNचा फॉर्म्युला वापरला, इक्वेशन नंबर 2 काढलं. दोन इक्वेशन सॉल्व केले, त्याच्यावरून D आणि A आला. आता SNचा फॉर्म्युला यूज करू. नंबर 3 SN इज इक्वल टू N बाय 2 इंटू ब्रॅकेट 2A प्लस N मायनस 1 इंटू D. SNचा फॉर्म्युला आहे. N ची व्हॅल्यू 10. S10 इक्वल टू 10 बाय 2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू A ची व्हॅल्यू मायनस 6 प्लस N 10 मायनस 1 इंटू D ची व्हॅल्यू मायनस 3. A ची व्हॅल्यू मायनस 6, D ची व्हॅल्यू मायनस 3, N ची व्हॅल्यू 10. सो
5 इंटू ब्रॅकेट -12 हे प्लस 9 इंटू -3, ह्या दोघा सबट्रॅक्शन 9 आणि हे -3. आता इक्वल टू 5 इंटू ब्रॅकेट -12 ह्या दोघाचं प्रॉडक्ट करा, प्लस मायनस मायनस 20 -27. सो 5 इंटू ह्या दोघांची सम -12 -27 म्हणजे 39. आता ह्या दोघांचं प्रॉडक्ट 5 9 जार 45, कॅरी किती 4 ह्याच्यावर, 5 3 जार 15 प्लस 4 19 आणि हे मायनस प्लस मायनस मायनस अँड सो S10 इज इक्वल टू -195. S10 इज इक्वल टू -195. चला, असं आलं होतं का? 4th टर्म -15, 9th टर्म -30 आणि सम ऑफ फर्स्ट 10 टर्म्स. TNचा फॉर्म्युला, याच्यासाठी TNचा फॉर्म्युला, त्याच्यासाठी इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 दोन इक्वेशन सॉल्व केले, ए आणि डी आलं आणि पुन्हा SNचा फॉर्म्युला. चला, नंबर लास्ट आजचं नंबर 4. Sum of number 4, sum of 1 to n natural numbers is 36. Find the value of n. Sum of 1 to n natural numbers is 36. Find the value n. बघा, प्रयत्न करा. सोल्युशन नॅचरल नंबर्स म्हणले बघा, हिअर natural numbers from 1 to n are 1 2 3 4 dash n. हे असं 1 to n म्हणजे 1 2 3 4 dash n. हिअर a इज इक्वल टू 1 किंवा T1 म्हणू आपण. T1 इज इक्वल टू 1, TN इज इक्वल टू n. बरोबर आहे का? आणि सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर्स म्हणजे ह्या सगळ्यांची सम म्हणजे SN आहे ना. हे सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर्स इज 36. हे एक दिलं आहे आपल्याला. आणि आपल्याला काढायचं आहे काय? n इज इक्वल टू हाऊ मच. n इज इक्वल टू हाऊ मच. तुमच्याकडे फर्स्ट टर्म आहे, तुमच्याकडे लास्ट टर्म आहे, तुमच्याकडे SN पण आहे, तर तुम्हाला n काढता येते. काढा मग. SN इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट T1 प्लस TN. हा एक फॉर्म्युला आहे बघा SNचा. सम ऑफ फर्स्ट n नंबर्स इज इक्वल टू 36. n माहीत नाही, n/2 T1 1 TN n. T1 1 TN n डिवायडेड 2 इकडून काय होतात मल्टिप्लाय. 36 इंटू 2 इक्वल टू n इंटू ब्रॅकेट 1 प्लस n. हे n ला n आणि हे 1 प्लस n आणि हा इकडे मल्टिप्लाय. 72 इक्वल टू n प्लस n स्क्वेअर. हे 72 इक्वल टू n न मल्टिप्लाय करा n आणि प्लस n स्क्वेअर. दॅट इज n प्लस n स्क्वेअर इक्वल टू 72. या दोघांना इकडे लिहिलं आणि ह्या दोघांना तिकडे लिहिलं. आता पुन्हा दॅट इज n स्क्वेअर प्लस n इज इक्वल टू 72.
पहिल्यांदा हा लिहिला नंतर हा लिहिला इज इक्वल टू 72 आणि प्लस इकडे येऊन मायनस. सो एन स्क्वेअर प्लस एन मायनस 72 इक्वल टू 0. इथं कुणी नाही म्हणजे 1 आहे. ह्या दोघांचं प्रॉडक्ट 72 येते. 72चे असे फॅक्टर पाडा की त्यांची सबट्रॅक्शन किती आली पाहिजे 1. तर ह्याचे फॅक्टर 9 आणि 8. 9 मायनस 8 1. जर शेवटी मायनस असेल तर मधलं साईन मोठ्याला विरुद्ध साईन छोट्याला. आठवते का रे हे बाळा. मग आता यामधल्याला रिप्लेस करा, हे दोघं टाका. एन स्क्वेअर इज इक्वल टू 9n मायनस 8n मायनस 72 इक्वल टू 0. या दोघात 9 इंटू ब्रॅकेट एन प्लस 9 मायनस 8 इंटू ब्रॅकेट एन मायनस प्लस 9 इज इक्वल टू 0. या दोघात कॉमन 9 सॉरी या दोघात कॉमन एन. एन याला डिवाईड करा एन याला डिवाईड करा 9. पुन्हा दोघात कॉमन मायनस आहे म्हणून इथं मायनस. आणि दोघात कॉमन 8 आहे बघा. 8 1 8 8 9 72. यानं डिवाईड केल्यावर एन येतं. यानं याला डिवाईड करा मायनस मायनस काय होतं प्लस. 8 9 72. सो एन प्लस 9 आणि इंटू अनदर ब्रॅकेट एन मायनस 8 इक्वल टू 0. एन प्लस 9 इक्वल टू 0 और एन मायनस 8 इक्वल टू 0. एन इक्वल टू मायनस 9 और एन इक्वल टू 8. बट n is natural number. तर n हा कोण आहे सांगावर नॅचरल नंबर. सो n नॉट इक्वल टू मायनस 9 हे आपल्याला घेता येणार नाही. अँड सो n इक्वल टू 8. n इक्वल टू 8. तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ n म्हणलं आहे तर n ची व्हॅल्यू किती आहे 8. तर असे 8च नंबर आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 आणि इथे यांची व्हॅल्यू किती असेल 8. आणि ह्या सगळ्यांची जर सम केली तर 72 येते का बघू. तर बघू इथं पहा 1 2 3 4 5 6 7 8. ह्या सगळ्याची सम आता 36 येते का बघू. सॉरी करा. 8 आणि 7 15 15 आणि 6 21 21 आणि 5 21 आणि 5 26 26 आणि हे डायरेक्ट 9. 8 आणि 7 15 15 आणि 8 आणि 7 15 15 आणि 6 21 21 आणि 5 21 आणि 5 26 26 आणि 4 30 30 आणि 5 35. अरे चा 1 2 3 4 5 6 7 8. 8 आणि 7 15 15 आणि 6 21 21 आणि 5 26 26 आणि 4 30 30 आणि 6 सॉरी ही 6 आहे बरं का मी 5 म्हणलो. 30 आणि 6 36. तर अशा 8 नंबरची सम किती आहे 36. माझी जरा गडबड झाली बघा इथं. तर अशा प्रकारे आजचे एक्झाम्पल संपले. आता या चॅप्टरमध्ये फक्त 3 एक्झाम्पल राहिलेत की हा ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन हा चॅप्टर इथं या ठिकाणी संपतो पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके बाय. बाकीचं उद्या घेऊ.